ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 6 मधील जुने निष्ठावंत भाजपच्या पाठीशी एकनिष्ठ। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 6 मधील जुने निष्ठावंत दीपक पाटील, प्रदीप मळगे, इम्रान मकानदार, रामदास कोळी यांनी प्रचारात सहभाग घेतल्याने भाजपच्या पाठीमागे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन, विठ्ठल चोपडे यांचा विजय निश्चित झाल्याचं चित्र प्रभाग क्रमांक 6 मध्ये पाहायला मिळत आहे। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन, विठ्ठल चोपडे यांच्या प्रचारार्थ राधाकृष्ण कॉलनी, सर्वोदय नगर, जय शिवराय गल्ली, भगतसिंग गल्ली, टेके गल्ली या परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी मतदारांनी उमेदवारांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालत विजयाची हमी दिली। काही ठिकाणी उमेदवारांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर काही ठिकाणी संक्रांतीचे वाण महिला मतदारांनी उमेदवारांना दिल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये आत्ताच विजयाचे संकेत दिसू लागले आहेत। त्यातच भारतीय जनता पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते उमेदवारीच्या कारणावरून नाराज होते। त्यातील दीपक पाटील, प्रदीप मळगे, रामदास कोळी व इम्रान मकानदार यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही आज फेरीमध्ये सहभाग घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं। त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे। प्रचार फेरीमध्ये कार्यकर्त्यांनी हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्वज, कमळ चिन्ह व विजयाचे फलक हाती घेत प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीत गर्दी केली होती। यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक त्रिलोकचंद राठोड, राधा वल्लभ बाहेती, जगदीश कासट, रमेश जैन, प्रवीण खामकर, श्याम सुंदर मोदी, व्यंकटेश रांदड, श्रीनिवास भट्टड, उमेश कोळी, राजेंद्र राठी, गिरधारलाल काबरा, अनिल तापडिया, पवन लड्डा, सर्जेराव घोरपडे, सचिन नहार, सुनील पाटणी, पुरुषोत्तम जाजू, सुरेश सारडा यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। महानकर न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।